हाय हॅलो नमस्कार. माझ्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मखंडी हलवा बनवणार आहेत. मखंडी हलवा थोडासा वेगळा आहे. हलवा आपण रव्याचा नेहमी बनवतो तसं प्रसादाच्या शिऱ्यापेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणून मग थोडंसं 10-15 मिनटं किंवा मग अर्धा तास लागू शकतो एक्स्ट्रा, पण टेस्ट अगदी अप्रतिम असते, चवीला छान लागतो. इथे मी रवा घेतला होता 1 वाटीने, अर्धी वाटी रवा आणि सेम त्याच वाटीने मी सगळं घेणार आहे. दूधही रव्यापेक्षा कमी घेतलं होतं. लागताना आपल्याला टाकायचं आहे. थोडंसं भिजवून ठेवायचं आहे अर्धा तास, जसं तुम्ही बघितलं त्याप्रमाणे. ड्रायफ्रूट्स घेतले होते मी आणि ते थोडेसे जाडसर मी कांडून किंवा मग कापून घ्यायचे आपल्याला. कापल्यानंतर त्यांना तुपात फ्राय करून घ्यायचं आहे. आणि जो आपण रवा आता भिजवून ठेवला होता अर्धा तास भिजवला तो इनफ असतो, 15 ते 20 मिनटं, पण मी अर्धा तास ठेवला होता. भिजवलेला रवा त्या तुपामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. अगदी रवेदार किंवा मग मोकळा होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही इथे थोडंसं त्याचं टेक्स्चर थोडंसं सुकं होत आलं आहे. दूध पूर्ण आटतं आणि मग असा मोकळा होतो रवा, छान मऊसूद होऊन जातो आणि अजिबात कुठेही तो लटकत नाही किंवा मग असं चिकट होत नाही. एक 10 ते 12 मिनटं लागू शकतं असं भाजायला. इथे माझा रवा छान भाजून झाला आहे आणि मी आता याला व्यवस्थित दुसऱ्या भांड्यात सेपरेट करून घेणार आहे, काढून घेणार आहे म्हणजे. आणि तूप जे आहे ते थोडंफार राहिलं ते चालतं, थोडंसं एक्स्ट्रा असलं तर. मग मी आता हा सगळा रवा काढून घेणार आहे आणि परत आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणून मग त्याच कढईत मी करणार आहे. तूप घेतलं आहे कढईमध्ये मी परत 1-1.5-2 चम्मच घरचं साजूक तूप घेतलं आणि ज्या वाटीने रवा दूध घेतलं होतं त्याच वाटीने मी साखरही घेतली आहे. रवा घेतला होता त्याच्याहून थोडं म्हणजे अर्धी वाटी रवा असेल तर पाव वाटी साखरेचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे, कारण की गोड जास्त खात नाही आमच्या इथे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता. आणि त्या तुपामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, कॅरमलाइज करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला साखर. आणि मग थोडंसं दूध, अर्धा कप दूध टाकायचं आहे. बघू शकताय तुम्ही असं थोडंसं बबल्स आल्यासारखं होतं आहे. 1-2 मिनटानंतर हे सगळं व्यवस्थित होतं आणि मग आपल्याला जो भाजलेला रवा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस खूप पटापट करावी लागते आणि पटकन आपल्याला गॅसही कमी ठेवायला लागतो. आणि साखर कॅरमलाइज झाली एकदम कडवट नाही होऊ द्यायची. फक्त थोडंसं आपल्याला लालसर रंग दिसला मग आपल्याला रवा ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर 5 मिनटात तसं टेक्स्चर होतं रव्याचं. आणि हे मी अजून नेक्स्ट 5 मिनटासाठी फ्राय करून घेतलं होतं, म्हणजे थोडंसं अजून मी हलवून करून घेतला होता रवा तयार. इथे बघू शकताय तुम्ही छान रवा तयार झाला आहे. आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते पण ॲड करायचे, मस्तून वरतून सर्व करायचं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. मखंडी हलवा काहीतरी नवीन किंवा मग वेगळं, आपण नेहमी शिरा बनवतो त्यापेक्षा कसं वाटलं ना नक्की सांगा. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.